भारत टुडे, भारत का सच, हर भारतीय की आवाज। आप देख रहे हैं आर भारत टुडे पुणे की एक विशेष और भावनात्मक रिपोर्ट। श्री गौड़ ब्राह्मण समाज बिब्बेवाड़ी में उत्साह के साथ उपलब्धि समारोह आयोजित। पुणे बिब्बेवाड़ी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक शंकर सालुंके सर हाल ही में अपनी लंबी सफल और प्रेरक सेवा के बाद सेवानिवृत्त हुए। 1 जून को श्री गौड़ ब्राह्मण समाज श्री माताजी मंदिर बिब्बेवाड़ी में एक भव्य सम्मानजनक और भावनात्मक समारोह आयोजित किया गया। यह समारोह समाज सेवा की भावना और पुलिस और जनता के बीच स्नेह बढ़ाने के उद्देश्य से आयोजित किया गया था। इस अवसर पर बिब्बेवाड़ी पुलिस स्टेशन के सभी अधिकारी, कर्मचारी, महिला पुलिस, विभिन्न समाज सेवी, सामाजिक कार्यकर्ता, मंडलों के प्रतिनिधि और क्षेत्र के नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। कोंढवा पुलिस स्टेशन के निरीक्षक माननीय श्री विनय पाटनकर सर ने भी समारोह में भाग लिया और अपनी विशेष भावनाओं को व्यक्त किया। कार्यक्रम में सालुंगे सर को शॉल, श्रीफल, स्मृति चिन्ह और गुलदस्ता देकर विशेष रूप से सम्मानित किया गया। अनेक प्रतिष्ठित वक्ताओं ने उनके अनुशासित, निर्भीक एवं जनहितैषी नेतृत्व की प्रशंसा की। सांस्कृतिक कार्यक्रम, कविता पाठ एवं सामूहिक अभिनंदन की वर्षा से पूरा हॉल अभिभूत हो गया। महिला पुलिस अधिकारियों ने अपने अनुभव से सालुंके सर के मार्गदर्शन के लिए आभार व्यक्त किया तथा उनके नेतृत्व को जीवन में प्रेरणा बताया। सालुंके सर के मार्मिक शब्द, मैंने अपनी पूरी सेवा के दौरान ईमानदारी, निस्वार्थ एवं जनता के विश्वास के अनुरूप काम किया है। मुझे लगा कि पुलिस एवं नागरिकों के बीच विश्वास का रिश्ता होना चाहिए। यह सम्मान मेरे जीवन का बहुत ही भावुक एवं गौरवपूर्ण क्षण है। सेवानिवृत्ति के पश्चात भी मैं समाज के लिए प्रयास करता रहूंगा। भावुक विदाई क्षण कार्यक्रम के अंत में उपस्थित सभी पुलिस अधिकारी, महिला कर्मचारी, नागरिक एवं समाज सेवियों ने खड़े होकर तालियां बजाईं तथा सालुंके सर को सम्मान पूर्वक विदाई दी। कुछ क्षण के लिए हॉल में सन्नाटा छा गया तथा फिर अचानक तालियों की गड़गड़ाहट ने इस क्षण को अविस्मरणीय बना दिया। वातावरण सम्मान, कृतज्ञता एवं एकता की भावनाओं से भर गया। विशेष रिपोर्ट दयावान कुमावत, आर भारत टुडे पुणे। ऐसी सामाजिक रूप से प्रेरक और दिल को छू लेने वाली खबरों के लिए आर भारत टुडे से जुड़े रहें। महाराष्ट्र पोलीसमध्ये सेवा करताना बरेच वेळा अनेक कठीण प्रसंग आले, परंतु तुमचा जर हेतू नेक असेल आणि प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कुठलंही आव्हान तुम्ही पेलू शकता, पार करू शकता आणि तुमच्या मनामध्ये जनसेवा करण्याची इच्छा असणं आवश्यक आहे। पोलीस विभागामध्ये जे युवा जर भरती होत असतील त्यांच्यासाठी प्रत्येकाने ज्यावेळेला पोलीस डिपार्टमेंटमध्ये येणार आहे त्यावेळेला त्याने जनसेवा हे महत्वाचं आहे, हे ध्येय समोर ठेवून पोलीस खात्यात येणं गरजेचं आहे। याशिवाय अन्याय जिथं होतो तो दूर केला पाहिजे, प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे। शक्य होईल आपण संपूर्ण 100% न्याय देऊ शकत नाही, परंतु जास्तीत जास्त न्याय देणं हे आपलं कर्तव्य समजून व्यवस्थित कर्तव्य केलं तर समाजामध्ये तुम्हाला नक्की मान मिळेल आणि समाजाची पोलिसांकडे बघण्याची दृष्टी बदलून जाईल। पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे लोक काम करतात त्यामध्ये सर्वच भ्रष्टाचारी किंवा वशिलेबाजी करणारे नसतात। काही लोक खूप प्रामाणिक आहेत आणि त्यांच्यामुळे आता सध्याची जे कायदा सुव्यवस्थेची जी स्थिती आहे ती चांगली राहण्यास मदत झालेली आहे। धन्यवाद। सालुंके सरांची सेवानिवृत्ती होती, तुम्ही सोबत काम केलं तर काय सांगणार? ॲक्च्युली सालुंके सरांना मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिली आणि सालुंके सराविषयी मी जवळजवळ 7 महिन्यापासून काम केलं। सर अतिशय प्रामाणिक अधिकारी राहिलेले आहेत आणि साहेबांची 35 वर्ष सर्व्हिस झालेली आहे। बिब्बेवाडी सारख्या अशा दुर्गम आणि झोपडपट्टी भागामध्ये पण साहेबांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। साहेबांनी जवळजवळ 2 मोका 3-4 MPD करून जी काही गुन्हेगारी प्रवृत्ती त्यांना ठेसून काढलेली, अशा अधिकाऱ्यासोबत मला काम करायचं जो भाग्य लागलं त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे। आणि साहेब हे जे 35 वर्ष सेवा करून रिटायर झालेले त्यांना पण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो।
आता महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जे युवा आपले आकर्षण होतं त्यांना काय संदेश देणार? माझं एकच सांगणार आहे की सध्या युवांनी ना गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलं नाही पाहिजे. जसं की ते स्वतःला कुठल्या तरी भाईला आदर्श मानणे, एखाद्या नेत्याला आदर्श मानणे आणि त्यातून जे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळले नाही पाहिजे. त्यातून त्यांचं आयुष्याचं नुकसान होणार आहे. कारण तुम्ही बघितलं प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर एखादी नोकरी शोधायची तर आजकाल मुलांना पोलीस व्हेरिफिकेशन असल्याशिवाय साध्या प्रायव्हेट सेक्टर, गव्हर्नमेंट तर खूपच दूर आहे, पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण नोकरी लागत नाही. त्यामुळे अशा एखाद्या गुंडाचा किंवा त्यांचा एखाद्या भाईचा आदर्श नाही घेतला पाहिजे. आपल्या आईबाबाच्या आदर्शावर चाललं पाहिजे आणि शिकून मोठं झालं पाहिजे. भलेही नोकरी नाही चालली तरी समाजासाठी आपण काहीतरी करू, आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करू, असं त्यांनी आदर्श घेऊन पुढे चाललं पाहिजे. आता बिबेवाडीमध्ये तुम्ही भरपूर चांगलं काम करत आहे आणि पुढे पण करणार, काय सांगणार? ऍक्च्युली बिबेवाडीमध्ये मला 7 महिन्याला जे सेवाचा कार्यक्रम भेटला ते आहे. माझं आता जंगलाचं प्रमोशन आहे आणि माझी ठाणे शहरात बदली पण झालेली आहे. त्यामुळे बिबेवाडीमध्ये जे काम करायचं योगदान लाभलेलं आहे माझ्या टीम सोबत, त्याबद्दल खरंच खूप खूप मी बिबेवाडीकरांचे आभार मानतो. पण बिबेवाडीमध्ये खरंच खूप काही जे लोक चांगले आहेत ना ते सपोर्टिव्ह आहेत आणि त्यांच्यामुळेच आम्ही करू शकलो.